हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यातल्या श्रीयुत चंप भिशीकर यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकत आहोत. काल आपण याचा पहिला भाग ऐकला. आज ऐकूया याचा भाग दुसरा. 1978 अखेर मी स्वतःहून ठरवलं की आता संपादक पदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं. साठी उलटून काही वर्ष झाली होती. दुसरं काहीच काम करता येत नव्हतं. निवृत्त झाल्यावर वेळेचा विनियोग कसा करायचा यासंबंधी 2 कल्पना मनात होत्या. पहिली आणि अग्रक्रमाची गोष्ट म्हणजे संघाच्या कामाला अधिक वेळ द्यायचा. तदनुसार प्रवास, भाषणं, बैठकींना जाणं येणं, संघविषयक लिखाण करणं याचं प्रमाण वाढलं. दुसरं मनात होतं स्वामींचा सहवास अधिक मिळवण्याचं, संत वाङ्मयाचं मननपूर्वक वाचन करण्याचं आणि शक्य तर सत्संबंधी लिहिण्याचं. हेही हातून घडू लागलं. सुदैवानं मी तरुण भारतमध्ये जे हितगुज नावाचं सदर दर रविवारी लिहित असे ते तसंच चालू ठेवण्याचं नव्या संपादकांनी ठरवलं. हा देखील मी एक योगायोगच मानतो. प्रत्यक्षपणे स्वामींची सेवा माझ्या हातून काही घडली नाही, म्हणूनच बहुधा काही ईश्वरी संकेतानुसार लेखन सेवेचा हा मार्ग मला उपलब्ध झाला. यानंतरच्या 10 वर्षांच्या काळात मी स्वामींचं कार्य, त्यांचा बोध, संत साहित्यातील जीवन विचार यासंबंधी सातत्यानं लिहित राहिलो. स्वामी प्रत्यक्ष देहानं महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी जाऊ शकले, पण तरुण भारतच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. अनेक जिज्ञासू साधक स्वामींकडे वळले. स्वामींबरोबर अनेक आनंदयात्रा मी केल्या, त्यासंबंधीही मी लिहिलं. या लेखन सेवेनं खूप आनंद दिला मला, समाधानही लाभलं. स्वामींसंबंधी मी लिहिलेल्या काही लेखांचं एक संकलन स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळानं स्वामी माधवनाथ एक दर्शन या नावानं प्रकाशित केलं. सध्या त्याच्या प्रती उपलब्ध नाही आहेत. माणसाच्या मनासंबंधी का जे यया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीची या ठाये सोके, म्हणोनी अनुभव सुखाची कवतिके, दावीत जाईजे, असे प्रशंसोद्गार माऊलींनी काढले आहेत. स्वामींच्या सहवासात मी जसजसा रमत गेलो तसतशी संत आणि संत साहित्य यांची मनाला वाटणारी गोडीही सतत वाढत गेली. त्याचं प्रतिबिंब लिखाणात उमटायला लागलं. जिज्ञासू आणि आर्त वाचकांच्या पत्रांचा वर्षाव होऊ लागला. उत्तर देणंही वेळेच्या दृष्टीनं फार अवघड होऊन बसलं. फार मोठा दिलासा मिळाला की आपण लिहितो ते आवडणारा आणि लिखाणाची प्रतीक्षा करणारा एक चाहता वर्ग मराठी वाचकात सर्वत्र आहे. आज माझी भावना अशी आहे की संत आणि भगवंत यांच्या अनुसंधानात मला ठेवण्यासाठीच ही सेवा गेली सुमारे 20 वर्ष श्री स्वामींनी माझ्याकडून करून घेतली. स्वामींच्या सहवासाचा आणि उपदेशाचा जो एक ठळक परिणाम या काळात माझ्या प्रत्ययाला आला, त्याचा संक्षेपानं उल्लेख इथं करणं आवश्यक आहे. अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे पत्नीच्या आग्रहास्तव आम्ही उभयतांनी एकाच वेळी अनुग्रह घेतला होता, तर अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर एकदा मी स्वामींना म्हटलं, आपल्या उपदेशानुसार साधना मजकडून होईल असं मला वाटत नाही. संघाच्या कामात मी फार पूर्वीपासूनच गुंतलो आहे, पण ते सोडून अध्यात्म साधना करणं मला शक्य व्हायचं नाही. या माझ्या मनमोकळ्या निवेदनावर स्वामी मुळीही नाराज झाले नाहीत. उलट ते म्हणाले, तेही काम चांगलं आहे आणि भावयास हवंच आहे, ते टाकून हे करा असंही मी सांगत नाही. माझा आग्रह एवढाच आहे की माणसानं आपल्या आवडीचं कोणतंही समाजकार्य वा राष्ट्रकार्य अंगीकारलं तरी त्याला अध्यात्माचं भक्कम अधिष्ठान असावं. कार्यकर्त्यांचं या दृष्टीनं प्रबोधन झालेलं असावं आणि परमेश्वराचं स्मरण ठेवून
त्यानं आपलं विहित कार्य पार पाडावं. आज स्वार्थ, भ्रष्टाचार, अनीती, मिथ्या अहंकार, परनिंदा, हिंसा प्रवृत्ती इत्यादी जे अनेक दोष आपला ग्रास करीत आहेत, त्यातून मुक्त होण्याचा अन्य मार्ग नाही. भक्ती आणि उपासना यांच्या बळावरच कार्यकर्ता, शासक, शिक्षक, शास्त्रज्ञ, गृहस्थ हे सारे निस्वार्थपणे आणि सर्वत्र भगवत भाव ठेवून आपापल्या कार्यास प्रवृत्त होणार नाहीत, तर त्यांचं स्खलन होण्याचा धोका कायम आहे. साधना आणि तुमचं काम हे तुम्ही परस्पर पूरक का मानत नाही? स्वामींचे नेमके शब्द कदाचित मी नमूद करू शकलो नसेन, पण त्यांच्या सांगण्याचा आशय हाच होता. अनेक सत्संगात याच आशयाची उत्तरं त्यांनी साधकांच्या प्रश्नांना दिल्याचं मला स्मरतं. आज चारित्र्याच्या अभावाचं संकट सर्वत्र जाणवत आहे. त्यावर अध्यात्मविचारांचा प्रसार आणि उपासनेला दृढ चालवावे हा प्रभावी इतिहाससिद्ध उपाय असल्याचं सार रूपानं म्हणता येईल. स्वामी विवेकानंद, महायोगी अरविंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गुरुजी आदींची या बाबतीत एकवाक्यता आहे. भारतीय आध्यात्मिक विभूतींचं किंवा संतांचं फार मूलगामी आणि महत्त्वपूर्ण योगदान या बाबतीत झालेलं आहे. स्वामींनी उदंड सांगितलं आणि त्यांचे शब्द प्रभावी होते यात शंका नाही. पण स्वामींचे शब्द ऐकतानाच त्यांचं जे जीवन मला जवळून पाहावयास मिळालं, त्याचा अत्यंत सखोल परिणाम माझ्या मनावर झाला. एक कर्ममय आणि कर्तृत्व संपन्न जीवन मी पाहत होतो, पण त्यात अहम कर्तृत्वाचा रेसभरही भाव कधी डोकावला नाही. त्यातील अथांग प्रेम कधी ओसरलं नाही. साधना, उपासना कधी खंडित झाली नाही. तितिक्षा कधी मावळली नाही आणि झिजणं अखेरपर्यंत कधी थांबलं नाही. असं गृहस्थी जीवन मी पाहिलं, अनुभवलं. म्हणून स्वामींच्या चरणी मी स्थिरावलो. थोडीफार साधनाही प्रातःकाळी घडू लागली. हा जीवनाचा अंतिम टप्पा सद्गुरूंच्या आधारावर आनंदानं आणि प्रसन्नपणे यथाशक्ती विहित कर्तव्य पार पाडीत पूर्ण होईल असं वाटतं. या व्यतिरिक्त अधिक सांगण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. कधीकधी वाटतं की स्वामींकडे आणखी लवकर आलो असतो तर फार बरं झालं असतं. पण तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात, नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. आणि उशिरा का होईना सद्गुरू कृपेनं जे लाभलं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. सद्भक्त श्रीयुत चंप भिशीकर यांनी लिहिलेल्या या लेखाचा हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण कर्नल प्र. का. सोमण यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन ऐकणार आहोत. सद्गुरु असती अंतरात सच्छिष्याते जागवीत. हरिओम तत्सत.